महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक आज अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केलं। महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये एक साथ आणि एकाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहेत। 15 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे। त्यामुळे दिवाळी पूर्वीच निकालाचा धमाका उडणार असून नवीन सरकार सत्तेवर येणार आहे। विधानसभेचे 288 आमदार निवडून आणण्यासाठी तब्बल 8,25,00,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। राजकीय पक्षांना प्रचारासाठी केवळ 24 दिवसच मिळणार असल्यामुळे नेत्यांची चांगलीच धावपळ होणार आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच नोटाचा वापर केला जाणार आहे। तसंच मतदारांना घरपोच वोटिंग आयडी स्लिप पुरवली जाणार आहे। Date of poll will be on 15th October, which is Wednesday. Yeah, for both. It's only one day poll in both the states. This is for Haryana and one day. Haryana and Maharashtra. Yes. एक दिन का polling that is on 15th of October. The 15th of October and counting on 19th October. महाराष्ट्रात राजकीय पक्षांना प्रचाराला किती दिवस मिळणार आहेत त्यावर आपण एक नजर टाकूया। केवळ 24 दिवस आता प्रचारासाठी राजकीय पक्षांना मिळणार आहेत। 13 ऑक्टोबर पर्यंत प्रचाराची मुदत आहे। प्रचार काळात 4 वीकेंड्स येत आहेत, 4 शनिवार आणि रविवार येत आहेत। 2 ते 6 ऑक्टोबर हा सुट्ट्यांचा सुकाळ राजकीय पक्षांना मिळणार आहे। त्यामुळे नवरात्रामध्ये प्रचाराचा दांडिया चांगलाच रंगेल। लोकसभेचा निकाल अपेक्षेनुसार लागला नसला तरी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकांना विश्वासाने सामोरं जाणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। निवडणूक लढवण्याबाबत आपली इच्छा केंद्रीय निवडणूक समितीसमोर व्यक्त केली असून त्या संदर्भातला निर्णय केंद्रीय समितीच घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणुकीमध्ये एक अपेक्षेपेक्षा वेगळा निकाल लागला असला तरी आता मी त्या निकालाला मागे टाकून पुढे निघालेलो आहोत आणि विश्वासाने या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। तुम्ही निवडणुकीला उभे राहणार आहात का राहणार आहात तर दक्षिण कराडमधून उभे राहणार? याबद्दलचा मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की याबद्दलचा निर्णय हा केंद्रीय इलेक्शन समिती घेते, सेंट्रल इलेक्शन कमिटी घेते। माझे काय इच्छा आहे किंवा काय केलं पाहिजे याबद्दल मी पक्षश्रेष्ठींना सांगितलेलं आहे। लवकरच 2-3 दिवसांमध्ये मला वाटतं बैठक होईल, त्याबद्दलचा निर्णय अंतिम होईल। महायुती आणि आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्यालाच बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय। राज्यात महायुतीचं सरकार सत्तेवर येईल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आपलंच सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येईल असा दावा केलाय। भारतीय जनता पार्टी पूर्णपणे तयार आहे। आम्ही महायुतीमध्ये ही निवडणूक लढणार आहोत आणि आमची महायुती 100% निवडून येईल, कारण जनतेने ते ठरवलं आहे। शेवटी लोकशाहीमध्ये आम्ही ठरवून काय चालतं, जनतेने ठरवायचं असतं आणि जनतेने हे सरकार नाकारायचं ठरवलेलं आहे। अनेक निर्णय या जनहिताच्या या महाराष्ट्रामध्ये आघाडी सरकारने घेतलेले आहे। ज्या पक्षाला बहुजनाचं हित, गरिबांचं हित हे पोटात पचत नाही, त्यांच्या तोंडावर हे कुठेतरी पोटातलं सगळं बाहेर पडू लागलेलं आहे आणि हे निर्णय बदलणार हे त्यांच्या मनात आहे आणि त्या प्रकारे ते भाषा बोलू लागलेले आहे। हम पूरे तरीके से हमारे कार्यकर्ता चुनाव के लिए तैयार है और हमारे लिए अच्छी बात है कि सीएम को सबसे ज्यादा चाहते हैं, बहुत ईमानदार सीएम है। बीजेपी चाहती है ये सीट हमें मिले, शिवसेना चाहती है ये सीट हमें मिले और वहां पर राज ठाकरे भी चाहते हैं कि ये सारी सीटें हमें मिले, बम्बई, नासिक और उनके इलाके के अंदर में। तो एक आपस में पावर फाइट ये सब पार्टियों के अंदर में शुरू हो गया है। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या निवडणुकीमध्ये दोघांच्याही नेतृत्वाची कसोटी लागणार आहे। नरेंद्र मोदींसमोर लोकसभेतलं घवघवीत यश टिकवण्याचं आव्हान असेल। लोकसभा निवडणुकीनंतर मोदींची ही पहिलीच परीक्षा असणार आहे। 100 दिवसांच्या कारभाराची पहिली पोचपावती या निवडणुकीतून त्यांना मिळणार का असा प्रश्न आहे। भाजपचा मुख्यमंत्री होणार का, दिल्लीमध्ये नरेंद्र तर महाराष्ट्रात कोण, असे प्रश्नही या निमित्तानं समोर आलेले आहेत आणि अब महाराष्ट्र सब महाराष्ट्राचं नेमकं काय होणार याचंही उत्तर लवकरच भाजपला द्यावं लागणार आहे। राहुल गांधींचा विचार केला तर लोकसभेतल्या पराभवातून सावरण्याचे एक आव्हान त्यांच्या समोर आहे।
काँग्रेसचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यामध्ये त्यांना यश मिळणार का, हा एक प्रश्न आहे. तर राहुल गांधींच्या नावावर काँग्रेसला मतं मिळतील का, हा काँग्रेससह सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा या निवडणुकांमध्ये सुद्धा कसोटी लागणार आहे. तर राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा जिंकण्याचं आव्हान सुद्धा राहुल गांधींसमोर असेल. आणि या सगळ्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे, त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आणि झी24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर. तिघही सध्या आपल्यासोबत आहेत. आपण सुरुवात करूया डॉक्टर उदय निरगुडकर यांच्यापासून. सर, जर या निवडणुकीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं म्हटलं तर काय सांगता येईल? ही निवडणूक कुठल्या कारणासाठी ओळखली जाईल, काय याची वैशिष्ट्ये असणार आहे? ही निवडणूक भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश केंद्र सरकारच्या निवडणुकांमध्ये मिळाल्यानंतरची पहिली राज्यातली निवडणूक आहे आणि महाराष्ट्र हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. त्यामुळे काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करायची जी घोषणा या ठिकाणी झालेली आहे त्याची ही अग्नी परीक्षा एक प्रकारे आहे. तर तिसऱ्यांदा मॅन्डेट मागण्याकरता पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस आणि NCPच्या वतीनं या ठिकाणी उभे आहेत. त्यांचे जे जुने पार्टनर्स होते ते म्हणजे RPI हे आता त्यांच्याबरोबर नाही आहेत. तर एकीकडे धनगर आणि मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात रण पेटलेला आहे, दुसरीकडे केंद्र सरकारच्या महागाईवरचा राग ते मतांमध्ये कन्वर्ट करू शकतात का? 22 लाख जे नवमतदार आहेत त्या नवमतदारांना सोशल नेटवर्किंग साईट ज्याचा अफलातून वापर करत मोदींनी लोकसभेच्या निवडणुकीत तो मतदार आपल्याकडे आकर्षित केलेला होता, तो मतदार आपल्याकडे वळू शकतात का? अशा प्रकारच्या अनेक गोष्टींची ही निवडणूक ही एक प्रकारची फार मोठी अशा प्रकारची विशेषत्वाची खूण असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं ही निवडणूक एका अर्थाने मोदी विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण किंवा अमित शहा विरुद्ध शरद पवार अशी लढाई निश्चित असणार आहे. बिलकुल. दीपक भातुसेंकडे जाऊया. दीपक, निवडणुकीची अधिकृत घोषणा झालेली, आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे. सध्या महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्षांची ग्राउंड रियालिटी काय आहे? जागावाटपाची बोलणी असेल किंवा कुणाला किती जागा सोडायच्या आणि मुळात आघाड्या होणार की नाही इथपर्यंत सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत. त्या दृष्टीने सध्या वस्तुस्थिती काय आहे महाराष्ट्रात? अमोल, आपण बघितलं तर आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघेही काही दिवसांपूर्वी स्वबळाची भाषा करत होते, परंतु आता निवडणूक जशा जवळ येत आहेत, आज तारीख जाहीर झाली, त्यामुळे दोन्ही पक्षांचे नेते आता वेगळी भाषा बोलू लागलेत आणि आम्ही आघाडीनेच निवडणुकीला सामोरं जाऊ अशा आता दोन्ही आघाडींच्या नेत्यांची, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भाषा बदललेली आहे. प्रामुख्याने 20 ऑगस्टला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपाची एकमेव बैठक दिल्लीत झाली होती. त्याच्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत कुठलीही प्रगती झालेली नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससमोर 144 म्हणजे निम्म्या जागांचा प्रस्ताव ठेवला होता. काँग्रेसला प्रस्ताव मान्य नाही आहे, त्यामुळे त्यांनी या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या 22-23 दिवसात कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही आहे. त्यामुळे एकही बैठक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली नाही आहे. मात्र आता आज निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे दिवस हातात कमी आहेत. लवकरात लवकर आघाडी करून उमेदवार निश्चित करायचे आहेत, त्याच्यानंतर प्रचाराला सुरुवात करायची आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते येत्या 1-2 दिवसात या संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती मिळते आणि राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस दबावाला बळी पडत नाही हे लक्षात घेऊन एक पाऊल मागे घेण्याचं ठरवलेलं दिसतंय. कारण 3 दिवसांपूर्वी मुंबईत जी शरद पवारांची बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 124 ते 130 जागांपर्यंत तडजोड करण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणजे 144 जागांचा, निम्म्या जागांचा जो आग्रह होता तो आता राष्ट्रवादी काँग्रेसने सोडलेला आणि काहीसं मागे येण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे हा नवा प्रस्ताव जो आहे तो येत्या 1-2 दिवसात काँग्रेस समोर ठेवला जाईल आणि काँग्रेसकडनं सुद्धा त्याला कदाचित अनुकूलता मिळेल, कारण काँग्रेसलाही एक पाऊल मागे यावं लागणार आहे. आघाडीने निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे, कारण महायुतीचं जे लोकसभेमध्ये वारं होतं ते वारं अजूनही राज्यात कायम आहे. या वाराला थोपवायचं असेल तर गेले 15 वर्ष सत्तेत असलेले दोन्ही पक्ष पुन्हा एकदा एकत्र निवडणुकीला सामोरं जातील असं चित्र आहे. पण याला अजून 1-2 दिवसांची वाट बघावी लागेल. अमोल, बिलकुल. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. राजकीय पक्षांची, विशेषतः महायुतीची आणि मनसेची सुद्धा इथून पुढची स्ट्रॅटेजी नेमकी काय असू शकते, प्रचाराची स्ट्रॅटेजी काय असू शकते.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे, तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। याविषयी आपण चर्चा करत आहोत। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया। दिनेश, ज्याप्रमाणे काँग्रेसच्या गोटामध्ये हालचाली दिसत आहेत त्याप्रमाणे ही घोषणा झाल्यानंतर महायुतीच्या गोटाची तिथल्या नेत्यांची बॉडी लँग्वेज बदलल्याची काही जाणीव आज दिवसभरामध्ये होताना दिसते आहे का? महायुतीची काय स्ट्रॅटेजी इथून पुढे असताना दिसते? अमोल, अँटी इन्कम्पन्सी फॅक्टरचा फायदा उचलत राज्यात सत्तेत येण्यासाठी महायुती आतुर आहे आणि एकूणच जर वातावरण बघितलं तर लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात मिळालेलं घवघवीत यश याचा फायदा उचलण्याची तयारी शिवसेना भाजप युतीने केलेली आहे। प्रामुख्यानं सध्या महायुतीत घटक पक्ष आणि शिवसेना भाजप असं जागा वाटपांचं जे सूत्र आहे ते अद्यापही निश्चित झालेलं नाही, कारण मुळातच शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की झालेला नाही आहे। शिवसेना जागा वाढवून घेण्यासाठी शिवसेनेवर दबाव वाढतो आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या माध्यमातून बोलणी सुरू झाली होती, मात्र अद्यापही कुठला तोडगा निघालेला नाही। आज निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झालेला आहे, आता लगबग सुरू होईल आणि एकूणच 2 दिवसात जागा वाटपाचा फॉर्म्युला नक्की केला जाईल अशा पद्धतीची माहिती शिवसेनेचे नेते देत आहेत। घटक पक्ष नाराज आहेत, त्यांनाही जागा वाढवून हव्या आहेत। साहजिकच ज्या पद्धतीने अँटी इन्कम्पन्सी फॅक्टरचा जो मी उल्लेख करतो आहे, गेली 3 टर्म शिवसेना भाजप सत्तेपासून लांब आहे, त्यामुळे यावेळेस कुठल्याही परिस्थितीत सत्तेत यावं यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत। घटक पक्षांची त्यांना साथ मिळणार आहे आणि ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीतला जो एकूण परफॉर्मन्स आहे तो त्यांच्या कामी येणार आहे। मात्र ही महायुती तुटू नये यासाठी शिवसेना भाजप आणि घटक पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत। जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून बाहेर येत नाहीये। आतापर्यंत शिवसेना भाजप स्वतंत्रपणे घटक पक्षांशी बोलत होतं, आता एकत्रितरित्या बैठक होईल आणि लवकरात लवकर या प्रश्नी तोडगा काढला जाईल, ही सध्या महायुतीतली एक स्ट्रॅटेजी आहे। प्रचारासाठी जे स्टार कॅम्पेनर्स असतील त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपकडून असतील, तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असतील, त्यांचे राज्यातले नेते तर आहेत। शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आहेत आणि त्यांची दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची जी एकूण आपल्याला तयारी दिसते तेही प्रचारामध्ये धडाका लावतील। एकूणच शिवसेनेचं जे टार्गेट आहे ते मिशन 150 हे शिवसेनेने गेल्या काही महिन्यांपासून प्रचार सुरू केला आहे, त्यामुळे एकूण 169 पैकी 150 जागा शिवसेना आपल्याकडे राखण्यासाठी आग्रही दिसते आहे। उर्वरित ज्या 19 जागा आहेत त्या भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना दिल्या जाऊ शकतात असाही एक अंदाज व्यक्त केला जातोय। ही महायुतीची स्थिती आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मात्र अद्यापही शांतता दिसून येते आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची या निवडणुकीतली पूर्ण भिस्त ही महाराष्ट्राच्या विकासाच्या ब्ल्यूप्रिंटवर असणार आहे असंच एकूण दिसून येतं आहे। अद्यापही उमेदवार निवडी संदर्भातली कुठलीही ठोस प्रक्रिया सध्या मनसेकडून आपल्याला त्या पद्धतीच्या कुठच्या हालचाली दिसून येत नाही आहेत। लोकसभा निवडणुकीत मनसेला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, त्यामुळे साहजिकच पक्षामध्ये निराशेचं वातावरण आहे। त्यातच याआधी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती, मात्र आता ते निवडणूक लढवणार नाहीत अशा पद्धतीने संकेत मिळत आहेत। अशा पद्धतीची भूमिका त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केली होती। अगदीच थेट लढवणार नाही अशा पद्धतीची भूमिका नव्हती, मात्र तशा पद्धतीचे संकेत होते। त्यामुळे पक्षामध्ये थोडंसं एक चिंतेचं वातावरण आहे। कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आगामी विधानसभा निवडणुकीचा पेपर किंवा प्रश्नपत्रिका ही कठीण असू शकते, कारण लोकसभा निवडणुकीतला दारुण पराभव आणि पक्षामध्ये पसरलेली मरगळ आणि पक्षातले पदाधिकारी सध्या फारसे उत्सुक दिसत नाहीयेत उमेदवारीसाठी, असं एकूण महायुती आणि मनसेमधलं आपल्याला वातावरण दिसून येत आहे। बिलकुल खरं आहे दिनेश। याचबरोबर मुख्यमंत्री पदाचे सुद्धा अनेक दावेदार सध्या महाराष्ट्रात या निवडणुकीमध्ये असणार आहेत। कदाचित आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने मुख्यमंत्री पदाचे दावेदार सगळ्याच पक्षात असण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी। काही तासांपूर्वीच घोषित झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचं चित्र कसं असेल याचा अंदाज घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत। आपल्याबरोबर झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आहेत। निरगुडकर सर, ज्या प्रकारे महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती आपल्याला दिसते आहे, शिवसेना आणि मनसे वगळता बाकीचे जे 3 पक्ष आहेत त्यात किमान 2 ते 3 मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत। त्यातच जर भाजपचा विचार केला तर ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सीचा फायदा झाला होता
त्याचप्रमाणे पंतप्रधान पदाचा एक फिक्स चेहरा होता, मोदींच्या नावाने प्रचार झाला होता, त्याचा सुद्धा फायदा झाला होता. तर या निवडणुकीतले चेहरे आणि पक्षांची स्ट्रॅटेजी आणि कंटेंडर्स यांचं कसं चित्र तुम्ही पाहता? आत्ता जर आपण पाहिलं तर ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल असं अमित शाह यांनी स्पष्ट केल्यानंतर देवेंद्र यांचं नाव आघाडीवर असलं हे जरी सत्य असलं तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला सर्वात जास्त जागा मिळणार आहेत का शिवसेनेला सर्वात जास्त जागा मिळणार आहेत, यावर युतीच्या मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे ठरणार आहे. अमोल, आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्याप्रमाणे लोकसभेला नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधान पदासाठी आधी मुकरर करून त्यानुसार संपूर्ण प्रचार यंत्रणा फिरवली गेली होती, तशी काही परिस्थिती आता भारतीय जनता पक्षाची नाही. किंबहुना भारतीय जनता पक्षाचे जे आता मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणवले जात आहेत त्यांच्यापैकी एकाचं कुणाचं नाव हे आता जाहीर करणं हे कदाचित युती आणि त्याच्यामधल्या राजकारणाला फारसं पोषक असणार नाही. किंबहुना ते नाव फारसं जनतेला पूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्र अट्रॅक्ट करू शकेल, आकर्षित करू शकेल असंही न वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल अशा स्वरूपाची सुतराम शक्यता मला दिसत नाही. तर तिकडे आघाडीचाही तेच आहे. आघाडीमध्ये सर्वात जास्त उमेदवार कोणाचे निवडून येतात, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे येतात का काँग्रेसचे येतात याच्यावर त्यांचा उमेदवार ठरणार आहे. तरी सुद्धा काँग्रेसच्या बाजूनी मात्र प्रचाराची संपूर्ण धुरा ही एक प्रकारे पृथ्वीराज चव्हाण यांच्याच खांद्यावर आहे. ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे जर आघाडीला यश मिळालं तर तेच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात, प्रोव्हाइडेड काँग्रेसला सर्वात जास्त उमेदवार निवडून आले. तर जर NCP यांना जास्त उमेदवार निवडून आले तर त्याचा निर्णय अंतिमतः शरद पवार हेच घेतील. परंतु त्यात मात्र दोन नावं जी आघाडीवर आहेत त्याच्यात एक निश्चितच अजित पवार हे आहे. परंतु सध्याची जी परिस्थिती दिसते ती परिस्थिती मोदी लाट जरी ओसरली असली तरी ज्याला आपण टेनिसमध्ये ॲडव्हान्टेज असं एखाद्या खेळाडूचं नाव घेतो तसं आत्ता ॲडव्हान्टेज युती असं आहे. त्यामुळे ही निवडणूक ही दोन मुख्यमंत्री पदाचे दावेदार जसे नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा स्वरूपाचा जो लोकसभेचा सामना होता तशा स्वरूपाचा सामना जरी झाला नाही तरी वैयक्तिक प्रचाराचा जर भाग आपण पाहिला तर नरेंद्र मोदींवरचं शरसंधान करताना आपल्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दिसतील, तर अमित शाह एकीकडे शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतील. अशा स्वरूपाची विभागणी आत्ता तरी झालेली आपल्याला दिसते. बिलकुल. सध्या जरी राजकीय परिस्थिती ही ॲडव्हान्टेज युती अशी असली तरी सुद्धा इथून पुढे आता प्रचाराची रणधुमाळी 20 तारखेनंतर सुरू होईल आणि त्यानंतर हे ॲडव्हान्टेज कायम राखण्यामध्ये भाजपला आणि महायुतीला यश येतं की राजकीय परिस्थिती ड्यूस करण्यामध्ये आघाडी यश मिळवते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्त धन्यवाद तिघांचेही, डॉक्टर उदय निरगुडकर, दीपक भातुसे आणि दिनेश दुखंडे या सविस्तर माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.